रात्रीच्या शांत जंगलात एखादी सावली एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडत जाते आणि क्षणभर वाटते जणू कोणीतरी पंख पसरवून हवेत तरंगत आहे. ते कोण असते? संध्याकाळी जंगलात पसरणारा गडद अंधार आणि त्या अंधाराच्या कुशीतून हळूच एक हलकीशी झेप घेणारी सावली, जणू आकाशातल्या चंद्रकिरणांची सावली जी झाडांमधून अलगद सरकत राहते. न आवाज न गडबड, केवळ सौम्य हालचाल. ते असतं पखमांजर, म्हणजे उडणारी खार, जंगलाची एक रहस्यमय आणि सौंदर्यपूर्ण निशाचर परी. नमस्कार मित्रांनो, मी रत्नदीप आणि निसर्गाच्या अंतरंगात मी तुमचे मनापासून स्वागत करतो. आज आपण मारुती चितमपल्ली सरांचा कुकाकू कुकाकू हा लेख अभ्यासणार आहोत. लेखाचं नाव हे ह्या प्राण्याच्या आवाजावरून ठेवण्यात आलंय. हा लेख सरांच्या रानवाटा या पुस्तकातून घेतला आहे. चला तर आपण आपल्या लेखाला सुरुवात करूयात आणि जाणून घेऊ या आवाजाबद्दल आणि ह्या विलक्षण प्राण्याबद्दल. संक्रांत गेली, शिवरात्रही संपली आणि इथल्या जंगलातल्या आल्हाददायक हिवाळा संपल्याची चाहूल लागली. घोगऱ्याच्या जंगलात रायवळ आंब्याला भरगच्च मोहोर धरला. सुंदर फुलांची चार फुलली. विशाल सावर निष्पर्ण झाला आणि साऱ्या वृक्षभर कळ्या दिसू लागल्या. पळस फुलांनी बहरला. पांगाऱ्याला कळ्यांची चाहूल लागली. तसंच त्याचं सारं अंग अंग रोमांचित झालं. मोहाची फुलं कुचित येत होती. ही फुलांची सृष्टी सहज दिसावी म्हणून की काय, इतर वृक्षांनी देखील आपली पानं गाळायला सुरुवात केली. या झाडांवर पहाटेपासूनच पक्षी जमू लागतात. कोणी झाडांच्या फुललेल्या फुलातील मध आपल्या चोचीनं अत्यंत हळुवारपणे अलगद पितात आणि तो प्यायला मिळाल्याचा आनंद सुस्वर गाण्याने व्यक्त करीत उडून जातात. फुलांतील मध ही काही कोणाची मिरासदारी नाही. सर्वांनीच तो स्वैरपणे प्यावा. पाखरांच्या विविध रंगांनी आणि स्वरांनी त्या वृक्षांना एक आगळं वेगळं सौंदर्य प्राप्त झालेलं असतं. परंतु रंगाचा बेरंग व्हावा तसे कावळे त्या झाडांवर कुठून तरी अवतीर्ण होतात, सर्वांना हुसकावून देतात आणि धसमुसळीपणा करीत मधाचा आस्वाद घेतात आणि तिथंच शेंड्यावर आपली घरटी बांधतात. जंगलात पळसाला फुलांचा बहर आला की रानाला जणू वणवा लागला आहे असं वाटू लागतं. पळसाची फुलं लाल नारंगी, ती पोपटाच्या चोचीसारखी. या सुंदर फुलांना वास नसतो, मात्र त्यात मध भरपूर. या मधाच्या लोभापायी शेकडो लक्षावधी पळसमैना स्थलांतर करून इथं आलेल्या असतात. त्यांच्या किलबिलाटानं सारं जंगल व्यापून जातं. मोहा फुलला की जिकडं तिकडं मोयान मोयान होतं. प्रत्येक फांदीच्या शेंड्याला फुलांचे झुपके लागतात. साई रंगाची, हिरव्या नाजूक सुंदर हरुळी पक्षाच्या थव्यानं सारं झाडच गोड मधुर गुंजन करू लागतं. पाखरं मधाचा आस्वाद घेतात. मधमाशा मात्र फुलातील मध गोळा करण्यात दिवसभर उद्योगी असतात. धावडा, सालई व करू वृक्षांच्या पोखरी सातपुडी नावाचा अत्यंत स्वादिष्ट मध होतो. झाडाच्या पोखरीला एखाद दुसरं बारीक छिद्र असतं. त्यातून लहान आकाराच्या मधमाशा जाता येताना दिसतात. कित्येकदा या मधमाशा वारुळात मध साठवतात. पिवळ्या पांढऱ्या रंगाचा हा गोड मध अत्यंत उत्कृष्ट समजला जातो. आकट्याच्या मोतीराम गोंडाला या मधाविषयी खूप माहिती होती. मोतीराम खांद्यावर टंगुली टाकून मधाचा शोध घेण्यासाठी जंगलाची वाट धरायचा. पाणझरीवर मधमाशांची गुणगुण चाललेली असायची. मोतीराम त्यांचा पाठलाग करीत त्या झाडापर्यंत पळत जाई. सूर्य मावळला की मोहळातल्या साऱ्या माशा काही वेळ बाहेर पडून सभोवताली विलक्षण गुणगुणाट करतात. त्या आवाजावरूनही एखाद्या झाडावर मधाचं मोहोळ असल्याची ओळख पटते. यासाठी कान व डोळे तीक्ष्ण असावे लागतात. तसे मोतीरामचे आहेत. मोतीराम अंगानं ठुसका, रंगानं निमगोरा, धष्टपुष्ट, अंगात खमीस, ती अनेक ठिकाणी फाटल्यामुळं गाठी मारलेल्या, विटक्या रंगाची खाकी हाफ पॅन्ट, अनवाणी. आता मोतीरामनं 50शी गाठली आहे. मी त्याला गेली अनेक वर्ष ओळखतो. एकेकाळी तो माधवराव पाटलांबरोबर आकटा, चिलीमटोला व घोगऱ्याच्या जंगलात शिकारीसाठी वाटाड्या म्हणून फिरलेला. त्यावेळी इटियाडोह
हे मोठं तळ झालं नव्हतं. संथ वाहणाऱ्या गाढवी नदीकाठची जंगलं अद्भुत व गूढरम्य वातावरणानं भारलेली. तिच्या पात्रात रानमशींचे कळप विसावा घेत मोतीराम त्या काळात नदीकाठच्या आकट्यात राहत होता. आकटा गावातील चिंचेच्या झाडावर पांढरे कंकर व मोरकुंच हे पक्षी शेकडो घरटी करीत. इटियाडोहा हा जलप्रकल्प झाला. तसं शेकडो चौरस किलोमीटर वनाचं क्षेत्र पाण्याखाली गेलं. नदीकाठची आकटा, चिलिमटोला व भंडारा ही गावंही उठली. त्या गावच्या सुपीक जमिनी पाण्यात बुडाल्या. तिथल्या रहिवाशांचं पुनर्वसन गोठणगाव नजीकच्या बुटाईत झालं. पण मोतीराम गोंडाचं मन त्या गावात कधी रमलं नाही. ओळीनं जवळजवळ बांधलेली चौकोनी ठोकळांसारखी घरं त्याला कधी आवडली नाहीत. त्या घरांना ना ऐसपैस अंगण, ना गुरांच्या गोठांसाठी जागा. सारीच अडचण. नदीकाठच्या आकट्यात पाखराच्या गोदामाने वसलेलं त्याचं घर त्याला आठवायचं. त्यातच बुटाईला त्याची 2-3 खंडी ढोरं हळूहळू रोगाची लागण होऊन मेली. तिथल्या 10-12 वर्षांच्या वास्तव्यात त्याचं गोकुळ वाढलं नाही. गायीच्या दुधाला तो महाग झाला. आकटा व चिलुमटोला या उजाड गावानजीकचे इटियाडोहाचे सर पार घनदाट जंगलात शिरले आहेत. पाणी उथळ आहे. उजाड गावठाणातल्या चिंचेच्या झाडावर कंकर आणि मूरकुंच पक्ष्यांची घरटी होत असल्याची माहिती मिळाल्यावरून मी तिथं भर पावसात 4-5 वर्षापूर्वी गोठण गावापासून 20 किलोमीटर अंतर पायी चालत गेलो. मी अगदी थकून गेलो होतो. समोर समुद्रासारखं तळ पसरलेलं. चढण चढल्यावर एकुलतं एक घर दिसू लागलं. वनपालानं मला त्या घराच्या रोखानं नेलं. आमचा आवाज ऐकून एक मनुष्य घरातून बाहेर आला. वनपालानं त्याला बाजूला नेऊन सारं काही सांगितल्यावर त्यानं दुसऱ्या क्षणीच घाईघाईनं पुढं येऊन अत्यंत आदरपूर्वक वाकून नमस्कार केला. मी त्याला विचारलं, तुझं नाव काय? माहुजी पुजारी. पण हा माणूस अशा निर्जन तळ्याकाठी आणि घनदाट जंगलाशेजारी एकटा कशासाठी राहतो ते काही माझ्या लक्षात येईना. मी विचारलं, माहुजी, तू एकटा इथं काय करतोस? तुझी बायको, मुलं कुठं आहेत? हुजूर, मी गुरं चारतो जी. माझं घर बुटाईला आहे. मला 4 बायका आणि खंडीभर मुलं. फक्त आता 2च बायका हयात आहेत. त्यापैकी एक बुटाईला शेती पाहते. इथं दुसरी बायको आणि एक मुलगा व 2 लहान मुली राहतात. मुलगा जंगलात गुरं घेऊन गेला. म्हातारी आणि पोरी कंदमुळं गोळा करायला गेल्यात. इथल्या गाळपेर जमिनीत थोडाफार गहू हरभरा होतो. मात्र रात्रंदिवस त्यांची देखभाल करावी लागते. 80 वर्षाच्या माहुजीवर म्हातारपणाची कळा अजूनही दिसत नव्हती. त्याच्या डोक्यावरचे केस काळेभोर होते. उंच सडपातळ सावळा, गूढ डोळे, सरळ नाक, तोंडावर किंचित देवीचे पुसट व्रण, कानात भिगबाळी, अंगात खमीस, धोतर, दात सागोती खाणे इतके मजबूत. गोंड लोक माहुजी पुजाऱ्याला फार मानतात. अमावस्या पुनवेला त्याच्या अंगात देवीचा संचार होतो. जडीबुटी औषधाची त्याला खूप माहिती आहे. अंगणातल्या एका भरभक्कम पलंगावर बसून त्याच्याशी बराच गप्पा मारल्या. आकटा गाव इथून एखादा किलोमीटरवर असावं. माहुजीबरोबर कंकर पक्षाची घरटी पाहायला आम्ही आकटा गावठाणात गेलो. चिंचीची झाडं उदासपणे उभी होती. उजाड गावात बोरीचं बन वाढलं होतं. कुठं उंच एरंड दिसत होता. मात्र पक्ष्यांची घरटी कुठं दिसत नव्हती. मी विचारलं, माहुजी, आता कंकराचे गोदे या चिंचेवर होत नाहीत काय? नाही जी. आता ते पक्षी कुठे गेले? मालूम नाही जी. कंकर पक्षी आबादी असलेल्या चिंचेच्या किंवा पिंपळाच्या झाडांवर गोदे करतात. म्हणजे त्यांना माणसाची सोबत लागते. हो जी. का? अशा उजाड गावात रात्री मोठी घुबडं कहर करतात. गोद्यात बसलेल्या कंकराची वरच्यावर डोकी उडवतात. माणसाच्या वस्तीत ही मोठी घुबडं येत नाहीत. पुढं माहुजीशी चांगली ओळख झाली. तो अधूनमधून पवनीच्या माधवराव पाटलांकडे जाई. तेव्हा पाटील माझ्याविषयी, माझ्या पक्षी संशोधनाविषयी माहुजीला मोठ्या आदरानं सांगत. त्यामुळं त्याचा मजविषयीचा आदर द्विगुणित झाला. पाणलोटावरचं जरुरीपेक्षा जास्त जंगल तोडलेलं. अलीकडं काही वर्षात इथला पाऊसही कमी झालेला. बारमासी वाहणारे नितळ पाण्याचे ओढे सुकलेले. डोहातलं पाणी नासलं. मधमाशांच्या गुंजीनं निनादणाऱ्या पाणझरी आटल्या. तळ्यातही पाणी भरपूर साठेनासं झालं. तिथला गूढ झिलाने आटल्या. चिलिमटोला व आकट्याच्या बुडीत सुपीक जमिनी पुन्हा उघड्या पडल्या. इथले काही मूळ रहिवाशी परत बुटाईवरून इथं येऊन स्थायिक होऊ लागले. गाळ पेराच्या जमिनी नांगरून
त्यात गहू हरभरा पेरू लागले. प्रत्येक पावसाबरोबर या जमिनीतील सुपीक माती तळ्यात जाऊ लागली. माहुजी चिलीमटोल्यात पुन्हा कायमचा सहकुटुंब स्थायिक झाला. त्याला पाहून आणखीन 5-6 घरं आली. हळूहळू चिलीमटोला गाव पुन्हा वसलं. आकटा चिलीमटोल्यापासून 1 किलोमीटरवर. एके दिवशी मोतीरामनं तिथं पुन्हा घर उभं केलं. बरोबर आणलेल्या गाई बैलांच्या जोडीपासून आता तिथं गोकुळ वाढत होतं. बुटाईचं घर त्यानं कायमचं सोडलं. पूर्वी जसा मुक्तपणे जंगलात भटकायचा तसा तो आता भटकू लागला. तेव्हा त्याची तब्येतही सुधारली. पानगळ चालू होती, त्यामुळं झाडांच्या फांद्या खोडं उंचापर्यंत दिसत. एका धावडाच्या खोडातून अंदाजे 20 फूट उंचीवरून मोतीरामला सातपुड्यातील मधमाशा बाहेर येताना दिसल्या. तसा तो झाडावर चढला. झाडाच्या खोडाला कान लावले तर मधमाशांची गुणगुण आतून ऐकू येत होती. अंदाजानं त्यानं टंगुलीनं या झाडाचं खोड तोडलं. तसं ते धाडकन कडकडत खाली पडलं. मधासाठी एवढं मोठं झाड तोडल्याबद्दल त्याला काहीच वाटलं नाही. तो खाली उतरला. तसं खोडाच्या फांदीच्या दुबेळक्यातून पखमांजर कातडीचे पंख पसरून उडालं. ते सागाच्या बुंध्यावर जाऊन आदळलं. तिथून ते एखाद्या वांदरासारखं झरझर झाडावर चढलं आणि 30-40 फूट उंचीवरच्या फांदीच्या दुबेळक्यात जाऊन स्वस्थ बसलं. तिथून ते पुन्हा कातडीचे पंख पसरून हवाई छत्रीप्रमाणे खाली आलं. 100-150 हातावरच्या बुंध्याजवळ उतरलं आणि झरझर झाडावर चढून पोखरीत बसलं. तेव्हा त्यानं पखमांजराचा नाद सोडून दिला. मोतीराम परत झाडाजवळ आला. ज्या पोखरीतून ते उडालं त्या धावड्याच्या फांदीजवळ तो गेला. पोखरीत तो डोकावला. ती हातभर खोल होती. तिथल्या काळोखात लाल काळ्या मण्यांसारखे 2 डोळे चमकत होते. एखादा सापानं फुतकार टाकावा तसा त्यातून आवाज येत होता. त्याच्या सराईत कानांनी व डोळ्यांनी ओळखलं की ते पखमांजराचं पिल्लू आहे. मोतीरामनं आपला काळ सर्पासारखा हात पोखरीत घातला. दुधाच्या कोवळ्या दातानं त्यानं त्याच्या जरड बोटाला चावा घेतला. पंजांनी मनगट ओरबाडलं. तेव्हा त्याला कुठं चिमटल्यासारखं वाटलं. त्या पिलाचं मानगूट धरून बाहेर काढलं. शेपटी धरली तेव्हा पंजांनी नखं उगारून आधारेसाठी ते धडपडू लागलं. 2-3 महिन्याचं ते पिलू नुकतंच हिंडू फिरू लागलं असावं. दुसऱ्या हातानं कांचनाच्या खोडावर टंगुली मारून त्यानं सालीचा एक दोर काढला. दोरी गळ्यात बांधली. एका हातात सातपुडी मधाची पोळी व दुसऱ्या हातात पकडल्यामुळे घाबरलेल्या पिलाला बांधलेली दोरी धरून तो माझ्याकडे येऊन म्हणाला, साहेब पगाजी, कोणतं जनावर आणलंय? मी प्राणाकडे पाहत होतो. खारेपेक्षा मोठं, धुमसर वाणाचं, रुंद चेहरा, अस्वलीसारखं नाक, चेहऱ्यावर उंदरासारख्या मिशा, शेपटी भुरकट, उंदरासारखे कान, कातड्यांच्या पंखाला काळी किनार. कसलं हे जनावर? यापूर्वी फक्त चित्राचंच पाहिल्याचं आठवत होतं. त्यानं सांगितलं, पखमांजर म्हणतात. त्याचा हा बच्चा हो. अरे त्याला दोरीचा फास लागेल. जा धावत घरी भासाची धुटी घेऊन ये बघू. त्यानं गावात जाऊन धुटी आणली. त्याच्या गळ्यातला दोर सोडला आणि त्याला अलगत आत सोडलं आणि मोतीराम बरोबर ज्या झाडाच्या पोखरीतून ते काढलं होतं ते झाड व पखमांजराच्या घरट्याचं निरीक्षण करावं म्हणून त्या झाडाजवळ गेलो. माधवराव पाटील आणि मी मध्यरात्रीनंतर चांदण्यात पखमांजरांच्या आवाजाच्या दिशेनं त्याची पोकर शोधीत जंगलभर भटकत असू. पण तो आवाज इतका फसवा की रानबुल व्हावी. तसा तो आवाज अमुक झाडाच्या पोखरीतून येतो हे कधीच शोधता आलं नाही. सकाळी अंदाजानं एखाद्या झाडावर दामागोंडाला चढवून शोधाशोध करावी तर कुठंही पोकर दिसायची नाही. आणि आज ते असं अनपेक्षितपणे प्रत्यक्ष पाहायला मिळालं. प्रेटरनं इंडियन ॲनिमल या ग्रंथात लिहिलंय की पखमांजराचं घरटं कोणाला दिसणं म्हणजे दुर्मिळ योग आहे. पखमांजर दिवसा तर कधी दिसायचं नाही. ते रात्री भटकणारं जनावर. रात्री देखील अंधारात कधी त्याचा मागमूस लागायचा नाही. फक्त त्याचा आवाज येतो. ते सतत एकमेकाला साथ घालीत असतात. मध्यरात्री किंवा चांदण्यात पहाटेला सारं उजळलेलं गूढरम्य जंगल दिसतं आणि पखमांजरांचा आवाज येतो, कुककू कुककू. ही उडणारी खार, पण तिला स्थानिक लोक मात्र पखमांजर म्हणतात. मी विचारलं, मोतीराम, तिला पखमांजर का म्हणतात? ती खारोडीच्या कुळातली आहे ना? साप, तिला अंधारात मांजरासारखं दिसतं आणि तिचं तोंडही बघा, अगदी मांजरासारखं. तिला कातड्याचे पंख आहेत म्हणून आम्ही तिला पखमांजर म्हणतो. पखमांजराला केव्हा व किती पिलं होतात? साप, तिला एकच बच्चा दवात होतो. साऱ्या जंगलात दवाचे थेंब टप टप पडत असतात.
आणि तो आवाज ऐकत हे पिलू जन्माला येतं. जन्मतच ते इतर प्राण्यांसारखं आंधळं नसतं, डोळे उघडेच असतात. मी यापूर्वी 3-4 गोदे पाहिले, ते धावडा व मोहाच्या पोखरीतच होते. साप त्यांचा गोदा मात्र शंकर हाडांच्या मुळांपासून केलेला असतो. काय कारण असावं? शंकर हाडांच्या मुळात औषधी गुण आहेत. त्या बहुतेक आंबा व मोहाच्या झाडावर येतात. कोणता औषधी गुणधर्म आहे त्या मुळ्यात? नागरमुथाच्या मुळ्या जशा तब्येतीला शीत, तशा शंकर हाडांच्या मुळा उष्ण. त्यात कबुतरेच्या शिटेची ऊब असते. दवात पखमांजराचे बच्चे होत असल्यानं आईच्या कुशीतील उबेबरोबर या मुळा देखील ऊब देत असाव्यात. त्यामुळं चामुवा देखील होत नाहीत. मी विचारलं, पखमांजर काय खातं? फळं, मुळं, पानं, फुलं, किडे, मकोडे, आळ्या आणि कितीतरी. मी मनात विचार करीत होतो. शंकरहाड ही वनस्पती घनदाट अरण्यातील वृक्षांवर येते. ही जंगलं आर्द्र पानगळीची किंवा चिरपल्लवी म्हणून ओळखली जातात. अशीच समृद्ध जंगलं पखमांजराचं निवासस्थान. अशा जंगलांची पोत मानवाच्या हस्तक्षेपानं दिवसेंदिवस कमी कमी होते. काही वर्षांनी शंकरहाड या वृक्षावर उगवणार नाही. पखमांजरांना घरट्यासाठी साधन उपलब्ध होणार नाही. त्यांची वीण कदाचित थांबेल. ते अनुकूल जंगलाचा शोध घेत घेत रात्री स्थलांतर करीत निकृष्ट जंगलाचा त्याग करीत असावीत, की त्या जंगलाबरोबर नष्ट होत असावीत. सुंदर घनदाट हिरव्या जंगलातून गूढ रात्री दुरून येणाऱ्या पखमांजराच्या कोकणा इतका करुण रम्य आवाज अरण्यात दुसरा नाही. तो तुम्ही स्वतः ऐकल्याशिवाय त्यातली खुमारी तुम्हाला कळू शकणार नाही. खिशात पेनसारख्या असलेल्या छोट्या विजारीचा प्रकाश त्या पोखरीत मी टाकला. सारं घरटं शंकर हाडाच्या मुळांपासून बनवलं होतं. मी ते पखमांजरूचं पिलो परत त्या घरट्यात सोडून दिलं. ते पुन्हा त्या स्थानपन्न झालं. मांड्यावर ते बसलं होतं. शेपटी एखाद्या छत्र चामरासारखी डोक्यावर आलेली. मावळत्या सूर्याच्या किरणांनी त्या पोखरीत प्रवेश केल्यामुळं त्याचे डोळे अभूतपूर्व तेजानं चमकत होते. मोतीरामनं त्याला काडीनं डिवचलं तेव्हा तीक्ष्ण नख असलेल्या पायाच्या पंजा पसरून त्यानं काडी पकडली. पुढच्या दातानं चावा घालण्याचा प्रयत्न केला. मोतीरामच्या मधाच्या वेडामुळं आज पखमांजराचं दुर्मिळ घरटं पाहता आलं. गेली 5-6 वर्ष मी त्या घरट्याच्या शोधात होतो. ते आज अवचित मोतीरामला सापडलं. आम्ही परतत होतो. हळूहळू अंधारू लागलं. चंद्र माथ्यावर प्रकाशत होता. पानगळ झालेल्या वृक्षांच्या विरळ सावल्यांची नक्षी रस्त्यांवर पडली. आम्ही छावणीकडे परतत होतो. गावाजवळ आलो. घराघरातून धुरांची भेंडोळी बाहेर पडत होती. माहुजी पुजाऱ्याच्या घराच्या ओसरीतील एक मंद दिवा दुरून तेवताना दिसत होता. समोर तळ्यातल्या पाण्यात लख्ख प्रकाश. मी राहुटीला आलो. पितळेच्या दिवेच्या प्रकाशात पखमांजराविषयी आज केलेलं निरीक्षण नोंदवहीत टिपलं. पायवाटेनं मोतीराम आकटा गावाकडं आपल्या घरी जाताना दिसत होता. मध्यरात्र झालेली. जिकडं तिकडं शांत निरामय होतं. समोर इटिया डोहाच्या सरणाचा प्रकाश दिसत होता. त्या पलीकडचं घनदाट जंगल अष्टमीच्या चंद्रप्रकाशात न्हाऊन गेलं होतं. अन कानी आवाज पडला, कुकाकू कुकाकू कुकाकू. पखमांजरं एकमेकांना साथ घालीत होती. सर, इथे हा लेख संपवतात. मित्रांनो, तुम्हाला या पखमांजराविषयी किती जणांना माहिती होती ते मला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन निसर्गमय लेख ऐकण्यासाठी आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत काळजी घ्या. निसर्गाशी एकरूप व्हा. धन्यवाद.